तर दादा की आता मी लोकांकडून असं ऐकलंय की प्रो कबड्डी मध्ये जाण्यासाठी पैसे भरावे लागतात, तर त्याबद्दल तू आम्हाला काय सांग. बघा हे सारासार झूट आहे. प्रो कबड्डी मध्ये पैसे भरणं त्या पाठीमागे तुम्ही तर नमस्कार मित्रांनो, कबड्डी अनुराग पॉडकास्ट वर तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपल्यासोबत नगर जिल्ह्याचे अष्टपैलू खेळाडू तसंच प्रो कबड्डी स्टार व इंडियन रेल्वेचे खेळाडू श्रीकांत जाधव आहेत. आपण त्यांच्यासोबत आज संवाद साधणार आहोत. त्यांचा कबड्डीचा प्रवास कसा सुरू झाला आणि ते इथपर्यंत कसे पोहोचले हे आपण त्यांच्या शब्दात ऐकूया. तर दादा, तुझी कबड्डीची सुरुवात कशी झाली, काय सांगशील आम्हाला? माझी कबड्डी बघ अहमदनगर जिल्ह्यामध्ये, म्हणजे नगर माझा जिल्हा, तिथं दहीगाव माझं गाव होतं. तर मी सुरुवात मध्ये कबड्डीत आधी मी ऍथलेटिक्सचा गेम करायचो. तर स्कूलमध्ये पहिली ते चौथी असताना एक इव्हेंट व्हायचा, त्या इव्हेंट मध्ये भाग घेतली. तिथे माझा पहिला रँक आला. त्यानंतर मी बोललो चल मला कबड्डीमध्ये थोडी आवडायची, कारण माझ्या घराच्या पाठीमागेच कबड्डी ग्राउंड होतं. जेम टाइम रोज तिथे जायचो, म्हणजे प्रत्येकाला त्रास वगैरे द्यायचो. पण नंतर मग मला कबड्डी थोडी आवड निर्माण झाली. चल आपण कबड्डी खेळू. ते लोक मला हातात घेऊन शिकवायचे, माझे पाणी मारून घ्यायचे. परत कुठे फुकी मारायला, परत पहिलं मातीचं ग्राउंड होतं. तर या याने मग मी चल नाही, मग थोडं कबड्डी आवड निर्माण झाली, व्यायाम करायची आवड निर्माण झाली. नंतर मग कबड्डी खेळायची आवड निर्माण झाली. रोज संध्याकाळी 5-6 घंटे सुटली की परत त्या ग्राउंडवर जायचं, मग तिथं पाणी मारायचं, मग रनिंग करायचं. या थोडी ऍक्टिव्हिटी मला पहिल्यापासून म्हणजे आवड होती. नंतर मग कबड्डी थोडं सर मला थोडं तालुक्याला घेऊन जायला लागले, जिल्ह्याला घेऊन जायला लागले. तिथे थोडं मला असं जसं पॉईंट मारले एक आनंद व्हायचा की नाही आज मी एवढे पॉईंट मारले, तेवढे पॉईंट मारले. त्यानंतर मग कसं सर्टिफिकेट भेटायचे, म्हणजे पहिले कसं शाळेत 15 ऑगस्टला वर सर्टिफिकेट आहे. तर एखादा हे येणार, आपल्याला पुढे बोलवणार, आपल्याला सर्टिफिकेट देणार. म्हणजे पहिले त्या सर्टिफिकेट तालुक्याचं सर्टिफिकेट जरी असलं त्याला व्हॅल्यू नव्हती, ती आज समजते. पण लहानपणी आपल्याला ते समजत नाही. सर्टिफिकेट म्हणजे खूप मोठी गोष्ट, असं वाटतं लई मोठं सर्टिफिकेट भेटलं. त्यावेळेस ती गोष्ट होती ना, थोडं जरी आपल्याला भेटलं तरी आपल्याला मोठं वाटायचं. आणि ते सत्कार आणि म्हणून तर मी विचार केला, अरे नाही आपण थोडं कबड्डीत आपल्याला इकडं प्रोत्साहन भेटायला लागले, लोक आपलं नाव घ्यायला लागले, तर इकडंच कंटिन्यू करू नको ते ऍथलेटिक. कारण गावात कबड्डी जास्त झालं, खूप कबड्डी प्लेअर आहे माझ्या गावात. त्यानंतर मी परिस्थिती घरची काही एवढी नव्हती, कारण आई वडील भाऊ, म्हणजे माझं घर पण एकदम छोटं होतं, मातीचं घर होतं आणि एक बहीण पण होती मला. तर असं करत करत मी म्हणलं नाही आपलं करिअर कबड्डीमध्ये करायचं. तर मग असं खेळत खेळत मी तालुका, जिल्हा, नंतर विभाग, असं मग हर वर्ष माझं सिलेक्शन व्हायचं. मग कसं प्रत्येक वर्ष स्टेटला गेलो, म्हणजे मी 6वीला पण स्टेटला गेलो, नाही सिलेक्शन झालं. 7वीला गेलो, नाही सिलेक्शन झालं. पण त्यावेळेस मला माझं माइंडसेट सांगायचं की नाही यार श्रीकांत, कुठेतरी कमी म्हणून तू मागं पडतो, तर अजून मेहनत कर. कारण मला कोच पण शिवाजी वाबळे सर म्हणून माझे कोच होते, तर हे पण मला सांगायचे की नाही श्रीकांत तू अजून मेहनत कर, काहीतरी बनू शकतो. कारण मी शाळेमध्ये ना, स्कूलमध्ये म्हणजे सगळ्यात हायटेड मीच होतो. तर त्यामुळे मला वाटत सगळे म्हणायचे नाही तू शिक्षण स्पोर्ट्स कर, कारण हायटेड आणि थोडं मजबूत दिसायचो मी, आणि खेळताना पण एकदम रगील होतो मी. कारण कबड्डी खेळतो कसं आहे, हा एकदम मार खूप प्लेअर असतो, याच्याकडे रग खूप असते. मी कसं तर 2 घ्यायचे पण 2 द्यायचे पण, असं गेम आहे आपला. तर त्याच्या मी कबड्डी चालू केली. मग हळूहळू मग मी माझ्या गावातला एक अमोल गुरुडे म्हणून एक मुलगा होता, त्याचं एक आपलं गव्हर्नमेंटचं हॉस्टेल आहे की भारतीय खेळ प्राधिकरण म्हणून, तर ते संभाजीनगरला होतं. तो पहिला तिथं होता, त्यानंतर त्याचं ट्रान्सफर इथं झालं मुंबईला. तर मी या ठिकाणी आलो मग, कारण कबड्डीला म्हणजे मोठं होण्यासाठी चांगलं कबड्डी शिकण्यासाठी. मग या भारतीय खेळ प्राधिकरणाला मी 2014 मध्ये आलो, नाही सॉरी 2009 मध्ये मी आलो या ठिकाणी. मग इथं आल्यानंतर मी पहिले आलो, बघितलं मी तिथं मला सगळे दिनेश कुमार, राकेश कुमार, अनुप कुमार, पंकज शिरसाट सर, तर हे मोठे मोठे प्लेअर मला तिथं बघायला होते. हे आपण एवढे म्हणजे लोक फक्त नाव बघायचे त्यांचं. आज यांना मी भेटलोय, तर आज मला झोपत नाही आली त्या रात्री की नाही यार एवढे मोठे आपण प्लेअर साठी आपण हे करतो, भेटलो आज यांना खूप. मग तिथं हार्डली 10 दिवस राहिलो, मला करमलं नाही, पळून गेलो मी परत. पण त्यानंतर परत मला तिथं मॅडम सुषमा सहस्रबुद्धे म्हणून, त्यांनी मला परत बोलवलं. तर तेव्हा मी सगळ्यात कमी वयात म्हणजे मला ते विथिन म्हणजे खूप छोटाच होतो मी, 13-14 वर्षाचाच असेल मी. तर तेव्हा मला हॉस्टेलला घेण्यात गेलं. त्यांनी मला माझं सिलेक्शन केलं. सर्टिफिकेट काय माझे छोटे नव्हते, म्हणजे एकदम छोटेच होते, पण त्यांनी मला घेतलं की नाही यार हे काहीतरी बोलू शकतो. आता काय बघितलं त्यांनी त्याला माहित नाही. त्यावेळेस सिलेक्टर म्हणून संजय वडार आले होते तिथं, ओएनजीसीला आता ते आहेत. तर त्यांनी मला चूज केलं की नाही वसूल या ठिकाणी साईला घेण्यात आलं म्हणून. तर मग खरी कबड्डी माझी ती सुरुवात झाली.
तू घेतलंस की तुला भाऊ पण होता बहीण पण होती. तर दादा आपल्यात आता नाहीये, तर दादाबद्दल मला काय सांगशील? बघा म्हणजे आमच्या सगळ्यात मोठी खंत हे आहे की दादा आज नाहीये. कारण म्हणजे आज ही परिस्थिती आहे की आम्ही लहानपणापासून जसं आई वडील वाईली निघले, तर त्यानंतर आम्हाला म्हणजे खूप संघर्ष करावा लागला. म्हणजे विथिन माझ्या आई वडिलालाच त्यांचा संघर्ष, त्यांच्यानंतर आम्ही आलो, आमचा संघर्ष, हे सगळ्यांचा संघर्ष आम्हाला करावा लागला. आणि ज्यावेळेस जे बोलतात ना की देव चांगलं वाईट काळ ज्यावेळेस देतो, पण ज्यावेळेस चांगलं काळ येतो ना त्यावेळेस देव काहीतरी घेऊन जातो. तशी ती मन खरी झाली किंवा आम्हाला म्हणजे आता बोलायला शब्द नाही माझ्याकडे की ज्यावेळेस आमचे खायचे दिवस आले की बाबा चला आज आम्ही चांगली सुख आणि भाकर खाऊ शकतो, तर त्यावेळेस ते आमच्याकडून देवाने तेवढा एक मोठा हात काढून दिला. म्हणजे माझ्यापेक्षा पॉप्युलर म्हणलं ना तर तो होता, कारण त्याला खूप लोक ओळखायचे. आणि विदिन तुम्ही जरी कोणी जर भेटला त्याचा नंबर घेऊनच जायचा, एवढा तो एकदम हुशार होता. आणि खूप आता एवढी म्हणजे आता आजही त्याची आठवण येते आम्हाला की बाबा आज तो नाही आमच्यात. आज ते एक कमी वाटते मला की नाही माझा एक राईट हँड तुटल्यासारखं झालं. तर दादा तू आत्ता बोला की त्याच्यानंतर तू साईत आलास. हा, तर साईतून तुझा प्रवास कसा झाला? साईमध्ये म्हणजे बेसिकली खूप लोक तिथे गव्हर्नमेंटचं असल्यामुळे खूप लोक ट्रायलला येतात तिथं. त्यावेळेस क्रायटेरिया वेगळा होता की स्टेट वगैरे खेळायला पाहिजे. तर त्या ठिकाणी मला घेतल्यानंतर माझे मी म्हणजे एक विभाग वगैरे खेळलो होतो माझ्याकडे सर्टिफिकेट वगैरे, त्याच्यावर त्या बेसवर मला घेतलं मॅडमनी. तर त्या ठिकाणी माझं जसं मोठे मोठे खेळाडू होते जसे नितीन मधने, काचरी गाडके वगैरे, हे जे बुको शितोळे, आदिनाथ गवळे, तर आता तहसीलदार नितीन मधने, हे लोक खरं तिथं होते. तर त्यांनी मला सांगितलं की बाबा श्रीकांत असं खेळायला जाते, ही मेहनत केली जाते, ही अशी ह्या प्रकारे मेहनत. त्या ठिकाणी मी मेहनत करत गेलो. म्हणजे मी एक्स्ट्रा मेहनत पण करायचो, दुपारी वगैरे जाऊन मेहनत करायचो, कारण ग्राउंड आणि हे जवळ आणि राहणं खाणं फ्री असल्यामुळे त्यामुळे पैसे काही जास्त लागत नव्हते. मग त्या ठिकाणी मी कंटिन्यू मेहनत करत करत गेलो. मग तिथून खरं मी नंतर मी जसं मी पहिलं तुला सांगितलं की 9वी 5वी 6वीला जायचं, स्टेटला सिलेक्शन होत नव्हतं. पण जे माझी मेहनत त्यावेळेस फळाला आली की जेव्हा मी 10वीला ना म्हणजे खालून तालुका, विभाग, जिल्हा, ह्या सगळ्या मॅचेस मी एकटाच वन साइड खेळत गेलो. म्हणजे त्यावेळेस मला सिलेक्शन एवढं भारी झालं माझं की सिलेक्टर लोकांना ऑप्शनच नव्हतं मला घेतल्याशिवाय. पहिल्या नॅशनल महाराष्ट्रातून खेळायचं म्हणजे गर्व असतो ना की नाही महाराष्ट्र संघात खेळलो. तर त्यावेळेस मला खेळायला भेटलं 10वी मध्ये. तर खरंच मग मला त्यावेळेस समजलं की नाही स्पर्धेमध्ये हा. तर त्यावेळेस मला जाणवलं की नाही खरंच आपण काहीतरी करू शकतो आणि या कबड्डीमध्येच आपलं करिअर. त्यानंतर मी हॉस्टेलला 11वीला पण खेळलो, पण 11वी पर्यंत माझा स्टेटला टीम गेली. पण दुर्दैव असं की आम्ही थर्ड प्लेस साठी मॅच खेळलो, सेमीफायनल हारलो. मला थोडं वेट ज्यादा कमी गेलो होतं त्यामुळं क्रॅम्प वगैरे आले, त्यामुळे मॅच कंटिन्यू हारलो. म्हणजे ती मॅच हारलो आम्ही. म्हणजे माझं सिलेक्शन त्यावेळेस झालं नाही. 12वीला वेट कॅटेगरी आली, त्यामुळे मला ते वेट कॅटेगरी मध्ये एवढं वेट कमी करता नाही आलं, कारण 2 वर्ष कंटिन्यू वेट म्हणजे कंट्रोल करणं सोपं नाही. मग मी 12वीला खेळलोच नाही. 12वी नंतर मला साईनी काढून टाकली. म्हणजे तिथून, कारण गव्हर्नमेंटचा एक रूल आला की एवढ्या वयापर्यंत तिथे ठेवलं जाईल. तर त्यानंतर मला काढून दिले. घरी आलो. मग त्यावेळेस मी घरी आले, गावाकडे 1 महिना 2 महिने थांबलो. तर काय करायचं, मग बोललो आता कबड्डी, कारण घरची परिस्थितीच नव्हती की जेमतेम आमचं कसं आई वडिलांचं वेल्डिंग दुकान होतं, वडिलांचं वेल्डिंग दुकान होतं. तर वडील त्या वेल्डिंग वगैरे टायर पंक्चर वगैरे काढायचे, म्हणजे त्याच्यावर आमचं घर चालायचं आणि थोडीफार शेती. मग मी विचार केला की नाही आता कबड्डी सोडून द्यायची आणि काहीतरी, कारण मला मेडल होतं. तू कबड्डी सोडली सुद्धा होता? हा, पण मला मेडल होतं स्टेटला. मी ह्या मेडलला पोलीस भरती होता येते. तर तेव्हा मी विचार केला नाही आता पोलीस भरती आपण चालू करायची. तर त्यावेळेस कबड्डी सोडून दिली, मग पोलीस भरतीकडे वळवलं. त्याच्यानंतर तू पोलीस भरतीकडे वळाला. कबड्डी कबड्डी सोडून. मग कबड्डी सोडल्यानंतर तू रिजॉईन कशी गेलीस? मग म्हणजे आता असं झालं की कबड्डी जेमतेम कबड्डी सोडली, पण मी जसं एक मित्र आहे माझा असं गाडी म्हणून, याच्याकडून मी 2,000 रुपये घेतले. कारण 2000 हा काळ आहे 2013-14चा. तर कबड्डी सोडून दिली. म्हणलं आता काय आपल्याला कबड्डी खेळायची नाही. मग इकडे आलो. 500 रुपये मेस, क्लासला आणि रूमवाल्याला असे 500 रुपये दिले आणि 500 रुपये वरून असे ठेवले. पण मला चांगलं असं झालं की माझ्यासोबत जे भरतीवाले होते त्यांचं ग्राउंड कच्चं होतं आणि माझं ग्राउंड पक्क होतं, आणि मी अभ्यासात कच्चा, त्यांचं अभ्यास स्ट्रॉंग. मग ते मला शिकायचे आणि मी त्यांना शिकवायचे. म्हणजे आमचं दोघांना बॉन्डिंग चांगलं बसलं. आम्ही कमी 10-12 जण होतो. मग नंतर असेच माझा मित्र एक रवी गाडे म्हणून होता, तो पण मला सपोर्टला आला. तर मग तिथून
आता पैसे तर संपले, घरी तर पैसे मागू शकत, कारण घरून लोकांवर पैसे घेऊन आलेलो. तर मग आम्ही टुर्नामेंट खेळायला जायचो पैशासाठी, की नाही इकडे जा तिकडे, कारण 1-2 दिवसात ना 2-3 हजार रुपये भेटायचे. आता बोलतात ना की लोकल टुर्नामेंट नाही खेळायचं, हा पण लोकल टुर्नामेंट खेळूनच प्लेअर पुढे घडतो. हा मी हे बघ, आता लोकल टुर्नामेंट का खेळायचे आणि का नाही खेळायचे हे सांगतो. आता काही लोकांचं उदाहरण काय आहे की बाबा लोकल टुर्नामेंट खेळला म्हणजे प्लेअर खेळलं नाही पाहिजे. ऑलरेडी लोकल टुर्नामेंट न खेळण्याचं काम असं आहे की त्याच्या मनात कसं आहे, पहिला जो खेळाडू असतो तो प्रॅक्टिस किती केली तर प्रॅक्टिसला ऑलरेडी त्याची डेव्हलपमेंट दिसत नाही. आणि दुसरी गोष्ट असं आहे की लोकल टुर्नामेंट खेळल्यानंतर प्लेअर, कारण प्रॅक्टिस मध्ये सगळ्या गोष्टी जाणवत नाही, पण लोकल टुर्नामेंट यासाठी खेळायची असती की प्लेअर खराब तिथं तयार होतो. कारण काय, हा अग्रेसिव्ह गेम आहे, तुला राग द्यायचे पण राग यायचे पण, 2 फटके द्यायचे 2 फटके घ्यायचे. पण हा लोकलचा प्लेअर लोकल जर खेळला तर तो काय काय शिकतो बघ. एक तो वाचवायला शिकतो, म्हणजे ते डाय वगैरे मारतात, आता कबड्डीत बघ दुसरा पर्याय नाही. परत फटके मारतात, हे छातीला फटके लागतात आपल्याला, हे फटके, मॅच सिच्युएशन, मॅच हँडल, मॅच टर्निंग पॉइंट, मॅच टेम्पो आणि मॅच कशी चालवायची, कोणत्या रेडरला किती फटके मारायचे, ह्या सगळ्या गोष्टी ह्या चौरंगी मॅच लोकल मॅच मध्ये समजतात. कारण मोठा प्लेअर कधी तयार होतो, जो नुसतं प्रॅक्टिस करून काय फायदा नाही. बरोबर. कारण आपल्याला अॅनालिस करावं लागतं की बाबा हा प्लेअर किती पण मेहनत तुम्ही योग्य करताय का नाही करता. आता एखादा प्रॅक्टिसला प्लेअर आहे, एखादा प्लेअर बघ प्रॅक्टिस करत राहतो, पण त्याच्या मनात भीती राहते ना. मग त्याची जर मनात भीती काढायची असेल त्याला चौरंगी खेळ पाहिजे. म्हणजे काय आहे, जर त्याला आता उदाहरणार्थ आज भरपूर प्लेअर असे आहे की मी आता एक कालचं उदाहरण देतो. मी एका ठिकाणी टुर्नामेंट खेळून आलो, आता बेस्ट घेऊन आलो. तिथं श्रीकांत उभा राहिला मध्ये झाला, म्हणजे त्या प्लेअरच्या आधीच इकडं म्हणजे खर्च झालेला असतो की अरे श्रीकांत तुम्ही कसं, अरे पण तो पण धावा तेरातच खेळतोय, हा पण धावा खेळतोय. चौरंगीला पण आता लोक म्हणतात चौरंगी खेळायचं नाही, तिथं पण कबड्डी खेळतात. असं कुठं लिहिलं नाही का चौरंगीमध्ये इंजुरी होणार नाहीये आणि लीग मध्ये इंजुरी होणार आहे, असं तर कुठं नाही ना. प्रॅक्टिस करताना पण इंजुरी होणार आहे, मॅच मध्ये पण इंजुरी होणार आहे. हा इंजुरी हा खेळाडूचा दागिना आहे. कारण का, जोपर्यंत तुला इंजुरी होत नाही तोपर्यंत मजबूत प्लेअर तयार होत नाही. आणि इंजुरी कधी होती, जर तुझ्या मसलमध्ये तेवढी स्ट्रेंथच नसेल. गाडीचं जर एखादी गाडी आहे, गाडीमध्ये इंजिन जर समजा 120 हॉर्स पॉवरचं असतं, जर तिला जर तुम्ही 180-90 जर स्पीड घेतला तर गाडीचं मग पार्ट तुटणारच. हो बरोबर. तसं बॉडीचं आहे ना, बॉडीचं एक पोराचं वय किती आहे, समजा आता विथिन 9-10 वर्षाचं पोरग आहे, 11-12 वर्षाचं पोरग, त्याला जर तुम्ही 20 वर्षाचा पोर जो खेळायला लावलं, डिफरंट भरपूर आहे ना. मग 20 वर्षाचा फटका आणि 14 वर्षाचा फटका, जोरात कोणता असेल 20 वर्षाचा. मग हेच प्रॉब्लेम होतो. पण त्याला फटके जर 20 वर्षात पोरत बसला तर त्याच्यातून त्याला शिकता आला पाहिजे की टर्निंग, जम्पिंग, डुबकी, साईड रनिंग, हे 20 वर्षात पोरत जर त्याची खेळला तर त्याची भीती अनुभव पण भेटतो नाही, त्याची मनातून भीती निघून जाते, तेव्हा खरा प्लेअर तयार होतो. आणि दुसरी गोष्ट, आपण आता एक मुद्द्यावर आलो होतो की बाबा मी पोलीस भरती चालू केली, तर टुर्नामेंट वगैरे खेळत असे थोडे पण मॅचेस आम्हाला बक्षीस भेटले, त्याच्यावर माझं उदाहरण चालायचं. तर नंतर तो त्या दरम्यान पोलीस भरती पण केली, आर्मी भरती पण केली, 6 आर्मी भरती केली. म्हणजे विथिन माझं बीजेला काम झालेलं, पण दुर्दैवाने तिथं झालं नाही परत, तर ते पण माझं कॅन्सल झालं. म्हणजे मला एखाद्याने सांगितलं होतं की जे होतं चांगल्यासाठी होतं. पोलीस भरतीचं पण ग्राउंड मी 98 ग्राउंड मारलं, आणि त्या दरम्यान त्या मध्यंतरात मला दादा जो आवडते ना पुण्याचे कोच, त्यांनी मला विदर्भात घेऊन गेले, कारण ते विदर्भात खेळायचे. नंदुरबारचे नाही, ते नंतर ते दादाचं आवड हे 9-10च्या दरम्यान तिकडे गेलेलं, मग ते तिकडे त्यांची खूप चालती होती, तर तेव्हा ते तिकडून खेळायचे विदर्भातून. मग मला तिथे घेऊन गेले आणि मला तिथून स्टेट वगैरे खेळून डायरेक्ट नॅशनलला आलो मी. बारामतीला नॅशनल झाली, बारामतीला ज्यावेळेस नॅशनल झाली त्यानंतर पटनाला पण नॅशनल झाली. या ठिकाणी दोन्ही ठिकाणी चांगलं खेळ, म्हणजे आतापर्यंत जे मला अनसक्सेस भेटत होतं ते मला असं वाटायला लागलं कुठेतरी मला सक्सेस भेटायला लागलं. आणि मेहनत कसं आहे, किती आपण मेहनत केली, इमानदारी जर मेहनत केली ना, त्याचं फळ लेट का होणं भेटतं. पण दुसरी गोष्ट त्याच्यात एक शिकण्यासारखं असं मला समजलं की जर अनसक्सेस येत असेल सारखे, तर जरूर आपल्या नशिबात कधी चांगले लिहिलेले म्हणून त्या माणसाला अनसक्सेस येते. ही पण गोष्ट खरी झाली त्यावेळेस की मला डायरेक्ट इंडिया कॅम्पला, म्हणजे मी महाराष्ट्रातून विदर्भात डायरेक्ट इंडिया कॅम्पला गेलो. कमी वयामध्ये 18 वर्षाचा असतं मी इंडिया कॅम्पला गेलो. म्हणजे खूप एक आनंद वेगळा होता. आणि इंडिया कॅम्पला पाठवून टी शर्ट, इंडियन नाव, कपडे वगैरे जे भेटले ते म्हणजे खूप आउटस्टँडिंग हे होतं माझं. तर असं माझं आतापर्यंत हे होतं. कबड्डीचा प्रवास पूर्ण तुझा इथपर्यंत तू आलास. 18 वर्षामध्ये कॅम्प करणं खाऊची गोष्ट नाही. बरोबर.
तो कॅम्प तू केलास ती तुझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट. बरोबर त्यावेळेस आई वडिलांना पण वाटलं असेल की हा माझ्या मुलांनी काहीतरी केलंय. केलं. हा कारण आपण आपलं घर त्या टाइमी छोटं होतं, मातीचं घर होतं एकदम छोटं, हा हा आणि तो मुलगा एवढा वरती येतो तर गावालाही अभिमान होता, स्वतःला आणि स्वतःच्या आई वडिलांना पण अभिमान होता. बरोबर. तर अशी कबड्डीची तुझी सुरुवात प्रॉपर झाली. हा हा तर दादा 2014 मध्ये तुझं प्रो कबड्डी मध्ये सिलेक्शन झालं, ते कसं झालं आणि त्यावेळेसचा तुझा अनुभव काय होता? मी मी मागेच बोललो की मला प्रो म्हणजे इंडिया कॅम्पला माझं सिलेक्शन झालं. त्यावेळेस लेटेस्ट मध्ये प्रो कबड्डीची सुरुवात होणार होती. त्यावेळेस म्हणजे आमच्या इंडिया कॅम्पला ना शूटिंग वगैरे भरपूर चालायची. आता कसं छोटे छोटे शूट व्हायचे, तेव्हा कमीत कमी 7 दिवस लगातार शूटिंग चालू होती बेंगलोर या ठिकाणी. तर त्या ठिकाणी मग त्यावेळेस ऑप्शन झाले, म्हणजे आम्ही इंडिया कॅम्प मध्ये असतानाच ऑप्शन झाले. त्यावेळेस मला बलवंत सिंग म्हणून जयपूरचे पहिले कोच होते, हो तर त्यांनी मला सिलेक्ट केलं की नाही श्रीकांत मला घेतलं म्हणून. मग मला त्यांनी रूम मध्ये बोलवलं, सिलेक्शन मध्ये शुभेच्छा वगैरे दिल्या. मग नंतर मी जयपूरला कॅम्पला वगैरे गेलो. कॅम्पला गेल्यानंतर तिथं गेला तो 26 जुलैला प्रो कबड्डी चालू होणार होती. मला 22 जुलैला इंजुरी झाली, म्हणजे शोल्डर मला डिस्लोकेट झाला. तर त्यावेळेस म्हणजे मला जेमतेम तिथून पॉसिबलच नव्हतं सीझन खेळणं. तर मी तिथून घरी आलो. मी घरी आल्यानंतर ऑपरेशन वगैरे करायला लावलं मला. ऑपरेशन झाले माझ्या शोल्डरचे. नंतर मग मी विचार केला नाही, मग पुण्यामध्ये ऑपरेशन केलं. नंतर घरी गेलो, परत रियाब वगैरे करून परत कबड्डी चालू केली. मी बोललो नाही आता कबड्डी खेळायची. तर परत कबड्डी खेळत असताना परत टुर्नामेंट मग मुंबईत आलो. मुंबईत परत मला महिंद्रा अँड महिंद्रा या संघाने घेतलं, कारण हॉस्टेलून काढून दिलं होतं, कारण मी पोलीस भरती करायला लागलो. बरोबर. मग मला महिंद्रा अँड महिंद्रामध्ये सागर बांदेकर, विलास जाधव, तिथे मला निलेश सालुंके यांनी बोलवलं मला की नाही तू ये म्हणून. तिथला एक छोटासा किस्सा सांगतो. त्यावेळेस महिंद्रा आहे ना, तिथं फक्त महाराष्ट्राचे पोरं चालायचे, कारण तिथं बाहेरचे मुलं घेत नव्हती. तर तिथे सागर सरांना निलेश बोला, सर एक भैया आहे, मला नावात भैया म्हणून, भैया आहे, त्याला तुमच्या टीम आपल्या महिंद्रात घ्या म्हणून. ते बोलले इथं भैया बिया कोणी चालत नाही, इथं फक्त मराठी पोरं पाहिजेत मराठी. मग नंतर सगळ्यांनी झालं समजा ते भैया मराठीचे, फक्त त्याला नाव भैया आहे. मग जेम मला तिथं बोलवलं, तिथं प्रॅक्टिस केली. तिथं खरंच सागर सरांनी माझ्याकडून खूप चांगली प्रॅक्टिस करून घेतली. त्यानंतर मी लगातार 2-3 टुर्नामेंट, जसं मुंबई 2-3 टुर्नामेंट लगातार, भारत पेट्रोल त्यावेळेस फुल पॅक टीम होती. तर त्या टीम सोबत निलेश, विशाल माने, निलेश शिंदे, नितीन मोरे, परत राणा, रणसिंग राणा, परत कारण ते लेटेस्ट खेळून आलेले प्रो कबड्डी, परत गिरीश हिरनक, हे सगळी त्या पॅक टीम. मी त्या टीम सोबत त्यांना वरील मॅचेस झाल्या, ऑक्सिजन त्यांना नाकी न आणलेली, म्हणजे एकटाच मॅच खेळत होतो कंटिन्यू. तर टीम पण तसं महिंद्रा टीम स्ट्रॉंग होती, म्हणजे इकडे पण त्यांचे कॅच वगैरे मारायचे, म्हणजे मी एकटाच त्याचा कॅपेबल नाहीये. मग सगळ्या टीम चांगली खेळते, मी फक्त पॉईंट आणत, पण हे बाकी लोक सेव्ह करायचे. तर त्या टीमला मला बेस्ट हिटर भेटला त्या दिवशी. वन डे असतो ना, वन डे भेटला मला. तर मग तिथून परत मी टुर्नामेंट झाल्यानंतर मी याला गेलो, ट्रायलला गेलो जयपूरचं. तर जयपूरचं परत मला ट्रायलला घेतलं. त्यावेळेस मला परत माझं सिलेक्शन वगैरे सगळं झालं, पण दुर्दैव असं प्रो कबड्डीला परत मला लागलं, म्हणजे कॅम्पलाच, म्हणजे हाताला खाली मोठी इंजुरी झाली. ते सीझन पण मला खेळता नाही आलं, म्हणजे इंजुरीमुळे परत रिकव्हर केली. तर त्यावेळेस मला सगळे लोक बोलले जेमतेम की कबड्डी सोडून दे, कारण 2-2 ऑपरेशन झेलणं म्हणजे, कारण हा ऑपरेशन म्हणजे पुनर्जन्म आहे. कारण परत आता आजकाल बघा लिगामेंटची इंजुरी व्हायला लागली, म्हणजे ती ऑपरेशन नंतर जी तकलीफ असते ना, ती फक्त त्या खेळाडूलाच समजते किती त्रास होतो, काय रिकव्हर साठी किती खर्च लागतो आणि किती पेन सहन करावं लागतं. हे फक्त खेळाडूच पेन सहन करू, कारण आणि त्यानंतर पण पेन सहन करून परत परफॉर्म करणं. आता लेटेस्ट बघ असलम इनामदार किती 2 वेळेस इंजुरी झाला, पण एवढं पेन सहन करून एवढा मेंटेन ठेवणं म्हणजे इम्पॉसिबल आहे. कारण नॉट अ जोक, 21 अप्पर बॉडी चालतं इंजुरी वगैरे, पण नीच चालत नाही. स्वास्थ्य क्रीडा मंडळाचा अजून एक प्लेअर आहे सिद्धेश पानसाळ म्हणून, त्याचे हा. 3 ते 4 ऑपरेशन झाले. हा तो मुलगा खूप चांगला प्लेअर आहे. हा त्यांनी आता 3 ते 4 ऑपरेशन करून तो आता सुद्धा कबड्डी खेळतोय. हा म्हणजे ती केवढी मोठी गोष्ट आहे. म्हणजे ही त्याची इंजुरीने की खेळाडू बंद होतो, पण त्यांनी खेळ बंद नाही केला, तो अजून सुद्धा खेळतोय. मग त्याची ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे, आणि हे त्याच्याकडून लोकांनी शिकलं पाहिजे की लोकांचं बघणं दृष्टिकोन काय आहे, की इंजुरी झाली प्लेअर संपला, आणि इंजुरीमुळे खूप लोक असे की घाबरतात. तुम्हाला जर इंजुरी व्हायची असेल तर गाडीवर पडल्यावर पण इंजुरी होतीच ना,
हा. हा खेळ आहे. उलट सांगायला होतं मी कबड्डीमुळे इंजुरी झालो हे तर अभिमान सांगतो. गाडीवर पडले, गाडीवर काहीतरी आला गेलं तरी आपण सांगतो की नाही इंजुरी झाली आणि लागलं म्हणून. कबड्डी हा मोठा एक ब्रँड आहे की काय मोठं म्हणजे काहीतरी लोकांच्या मनात थिंकिंग तयार पॉझिटिव्ह थिंकिंग की नाही पोरगा कबड्डी खेळतो. आणि सिद्धेश कडून खूप साऱ्या गोष्ट आहे की ही शिकण्यासारखं की एवढं इंजुरी होऊन पण रिकव्हर करणं हे नॉट अ जोक. खरंच म्हणजे मला पण इंजुरी झाली. मग मी परत ते सीझन पाठीमाग आलो. मग घरी आल्यानंतर आई वडिलांनी सांगितलं की एक चान्स आहे मला याच्यामध्ये, तुम्ही फक्त सपोर्ट करा, टेन्शन घेऊ नका, मी करतो. तर त्यानंतर मी विचार केला अरे परत प्रो कबड्डी खेळायला भेटल ना भेटल ते माहित नाही, पण आता परत जोरात खेळायचं. मग रिकव्हरी वगैरे रिहॅब वगैरे केला चांगलं, घरीच रिहॅब केला कारण त्यावेळेस पैसेच नव्हते रिहॅब करायला. तर पहिल्या सीझन ज्यावेळेस पहिल्या सीझनला थोडं पहिल्या सीझनला ज्यावेळेस मला लागलं तर मी असं एक कारण जे कोणी फर्स्ट सीझनला फायनल मारले तर त्यावेळेस मी अभिषेक सरांना म्हणजे त्यांचे जे खालचे जे अधिकारी होते त्यांना बोललो, टीम मॅनेजर वगैरे त्यांना बोललो की सर अशी अशी माझी परिस्थिती आहे, तर मला थोडं हे द्या म्हणून, म्हणजे हेल्प करा म्हणून. म्हणजे मी आशा सोडून दिलेली कारण मी लोकांकडून व्याजाने पैसे काढलेले. बोललो असंही आता देणं आहे पण चला एक ट्राय करून बघू. त्यावेळेस जेमतेम फायनल मारलेली होती, त्यांनी लगेच मला हेल्प केली की नाही तू एक सगळे रिपोर्ट वगैरे सगळं पाठव, तुला आम्ही पैसे द्यायला तयार आहे. तेवढा खूप आनंद वाटला की नाही चाल. दुसऱ्या वर्षी ज्यावेळेस इंजुरी झाले त्यावेळेस काय कोणी दिलं नाही, मग ते मला सेम खिचून टाकावं लागले. मग माझे फॅमिली वगैरे रिलेटिव्ह वगैरे यांनी जमा करून ते माझं ऑपरेशन केलं. तिसऱ्या वर्षी मग माझे म्हणजे मला जे आतापर्यंत सहकार्य करत होते ते नितीन मध्ये त्यांनी मंगळवारीचं ते त्यांचं सिलेक्शन झालेलं होतं. त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की एक दिवस कॉल केला संध्याकाळी आणि त्यांनी माझं आधार कार्ड वगैरे मागून घेतलं आणि माझं तिथं सिलेक्शन जातं मंगळवारी. नितीन दाने. तर नंतर मग त्या सीझनला मला खेळायला लास्टला 2-3 मॅच भेटल्या फक्त, तर ते हार्डली पहिल्या सीझनला 9 पॉईंट आहे माझे. तर नंतर दुसऱ्या वर्षी पण मला कमी प्राइस मध्ये घेतलं. त्यावेळेस काय प्रो कबड्डी एवढी अमाऊंट नव्हती. पहिल्या सीझनला 12 लाखाचा हायेस्ट प्लेअर होता. आज मग कोटीने आज प्लेअर हे करतात कारण कोणती सुरुवात छोट्यातूनच होती. मग जेव्हा मला दुसऱ्या सीझनला घेतलं म्हणजे चौथ्या सीझनला मी मंगळवारीचं जेव्हा आलो त्यावेळेस माझे 15 पॉईंट होते. म्हणजे पण शेवटी मला शेवटी खेळलं कारण लीग मध्ये असं नाही की कोणत्या प्लेअरला चान्स भेटत नाही. लीग मध्ये अशी की सगळ्या प्लेअरला चान्स भेटतो पण तो शेवटी भेटतो, सुरुवातीला नाही भेटत. कारण सुरुवातीला ते मॅनेजमेंट कोचेस लोक आहे ना तेव्हा सुरुवातीला जे मोठे मोठे प्लेअर आहेत त्यांच्यावर पहिला विश्वास टाकतात आणि नंतर मग ते छोट्या प्लेअरला ट्राय करायला लावतात की कारण काय त्या लोकांचा गेम ऑलरेडी माहिती असतो. आता लेटेस्ट तू बघितलं असेल आता युपी आणि ही मॅच तेलगू टायटनची मॅच फसली होती. प्रफुल झावरेला त्याला कारण त्याचा गेम कोणाला माहितीच नाही, मग त्याला उतरवलं त्याने गेमच पलटून टाकलं. तेव्हा ते कोचनी बघितलं किती त्याला सपोर्ट केला की नाही, म्हणजे लोकांना माहिती नव्हतं. एक व्हिडिओ व्हायरल सुद्धा झाली आहे. हा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र. तर आणि ते बघ ना 4ही प्लेअर आपलेच होते. तर ती म्हणजे असं एक आपल्याला असा जेमतेम असा चान्स भेटतो कारण छोट्या गोष्टी विश्वास ठेवतच चान्स भेटतो आणि त्यावेळेस मोठा प्लेअर तयार होतो. मग जेमतेम त्या सिलेक्शन माझं झालं. नंतर विचार केला अरे मला घेणार नाही कारण हार्डली 15 पॉईंट होते. मग त्या दरम्यान चौथ्या सीझनला मला त्याच्यामध्ये तिसऱ्या आणि चौथ्या सीझनच्या मध्ये मी मॅच खेळत होतो आपलं मुंबईमध्ये महेंद्र गणेश गल्ली या ठिकाणी. मला एक संदीप खानेकर म्हणून आहे, तर ते आले माझ्याकडं. राणा तिवारी सर ते पण माझ्याकडे आले की तू रेल्वेत येशील का, आणि एक अमित साठा म्हणून ते पण माझ्याकडे आले. ते तू रेल्वेत येशील 2000 समथिंग 2014, 15, 16, 17, 16, 15 ते 16ची आहे. तर मी नाही येईल कारण काय आता पोलीस भरती हुकली, आर्मी पण गेली, आता ही घेतल्याशिवाय पर्याय नाही आता. तर मग ते मग मी हो यस केलं त्यांना आणि त्यांनी मला प्रोसेसनुसार रेल्वेत जॉईन करून घेतलं. रेल्वेत मग 2016ला मी रेल्वेत जॉईन झालो. त्याच्यानंतर तुला लागोपाठ 3 गोल्ड मेडल्स आहेत, त्याबद्दल आम्हाला काय सांगशील? हा, त्यानंतर मग रेल्वेत माझं सिलेक्शन झालं. पहिलं म्हणजे रेल्वेमध्ये खूप वर्षानंतर माझं सिलेक्शन झालं इंडियन रेल्वेला. त्यावेळेस खूप आनंद होता की बाबा खूप वर्षानंतर माझं सिलेक्शन झालं. त्यानंतर रेल्वेने पहिली नॅशनल झाली, त्यानंतर क्वार्टरला हरली, त्यानंतर परत महाराष्ट्र या ठिकाणी 2019 मध्ये रेल्वेने गोल्ड मेडल मारलं. मग रेल्वे तेव्हापासून लगातार गोल्ड मेडल मारत कारण त्याच्या आधी काय होतं, मी 2000 हैदराबादला एक नॅशनल झाली
त्या नॅशनलला आम्हाला खाली बसवलं गेलं. मी झालं, पवन शेराव झालो, आम्ही असं खालीच बसलेलो होतो. तर आम्ही दोघांनी पण फेडरेशन कप आली मुंबईमध्ये, त्यानंतर फेडरेशन कप झाली. त्या ठिकाणी राणा सरांना दोघांनी पण सांगितलं की सर आम्हाला खाली नका बसू, आम्हाला एक चान्स देऊन बघा. तर त्यांनी काय त्यांचं डिस्कस केलं, आम्हाला म्हणजे तुम्हाला चान्स दिला. त्यावेळेस आम्ही दोघं एवढं जोरात खेळलो कारण ऑलरेडी फॉर्म मध्ये होतो. तर आम्ही कमी 2019 मध्ये गोल्ड मारून दिलं सगळ्यांना. त्यावेळेस मला खूप लोक डोक्यावर वगैरे घेऊन नाचलेले, म्हणजे खूप ते व्हिडिओ व्हायरल झालेले. मजा आली. त्यानंतर कंटिन्यू 3 वेळेस गोल्ड मेडल भेटले मला. म्हणजे महाराष्ट्रात मी एकमेव प्लेअर आहे की कंटिन्यू 3 गोल्ड मेडल आहे मला रेल्वेकडून. बरोबर. त्याच्या आधी तू गोवा संघासाठी सुद्धा नाही, खेळला. त्याच्यानंतर काय गोवा झालं, कारण त्याच्यानंतर काय झालं की मला रेल्वेत घेत होते, पण मी म्हणलं अरे माझे इन्क्रीमेंट आणि प्रमोशन सगळे थांबले. तर मी म्हणलं मी थांबून का म्हणजे माझ्यामुळे दुसऱ्याचं का नुकसान करू. तर मग पंकज मोते आम्ही भरती केलेला. मग मी बोललो पंकजला घ्या, जेणेकरून त्याचा तरी फायदा होईल की त्याला प्रमोशन इन्क्रीमेंट सगळं भेटेल. तर मग मी असं बघ मग गोव्याच्या टीमला गरज होती रेडर. मला जसवीर सिंग, जसं मी युपी मध्ये खेळलो, तर त्यांनी लगेच मला बोलून घेतलं आणि गोव्याकडून खेळलो. अच्छा, त्या पद्धतीने तू गोव्याकडे खेळायचा. हा हा हा. अच्छा. त्याच्यानंतर आता तू युपी योद्धा, यू मुंबा, जयपूर पिंक पॅन्थर, बेंगालोर असं 4 संघात खेळलायस. त्या 4 संघाचा अनुभव कसा होता, काय सांगतो? मग आता सगळ्यात भारी अनुभव माझा हा होता की एक चॅलेंज होतं माझ्यासाठी की 2000 मला एक तर हार सहन होत नाही, आणि सीझन 5 मध्ये म्हणजे सीझन 4 नंतर मला घेईल असं कोणी मला वाटलं नव्हतं की. पण त्यानंतर मी रेल्वे जॉईन झाल्यानंतर एक आपले जे भास्करन सर आहे के भास्करन, तर त्यांच्या गावात टुर्नामेंट होती एक. त्या ठिकाणी ओएनजीसी आणि रेल्वे फायनल झाली. तर त्या ओएनजीसी मध्ये जसे जोगिंदर, आता दमक दिल्लीचे कोच आहे जोगिंदर, जसवीर सिंग, नवनीत गौतम, रोहित राणा नव्हता, ते टोनू म्हणून एक हरियाणा मधून खेळतो, पहिला हरियाणा स्टीलर मधून, युंबा मधून जयपूर मधून खेळायला. तर तो पण त्या टीम मध्ये होता. तेव्हा मी वन साइड एकटा खेळत होतो, म्हणजे तिथं मला बेस्ट रेडर पण भेटला. म्हणजे त्यांनी लोक पण मला डोक्यावर घेऊन नाचत होते एवढ्या फॉर्म मध्ये खेळलो. हार्डली रेफरीचा डिसिजन चुकला म्हणून ते जिंकले 1 पॉईंटने, नाहीतर ती मॅच आम्ही मारली. तर मग त्या भास्करन सरांनी मला 8 लाखांनी युंबा मध्ये घेतला की नाही, हा प्लेअर आहे मला घेतला. त्या ठिकाणी मला खेळायला मोस्टली युंबा कंटिन्यू 6 मॅच हारत आली. तर युंबाने मी, अनुप कुमार, नितीन मदने, शब्बीर बापू, काशिलिंग आडके, कुलदीप सिंग, हे भरपूर सारे असे स्टार खेळाडू या टीम मध्ये होते. तर ते बोलले यार यांना पॉईंट लागत नाही, मी बारीक पिल्लूला काय पॉईंट लागत. तर मी म्हणलं सर, एक दिवस मॅच आली, पहिलं पुणे आणि मुंबई फार खुन्नस मध्ये मॅच चालायची. तर त्या ठिकाणी मुंबईमध्ये मॅच आल्या. तर मी सकाळी जिमला वगैरे, सकाळी प्रो मध्ये सकाळी लवकर उठावं लागतं एक मॅचच्या दिवशी. तर मी जिम मध्ये गेलो, सरांवर सर एक चान्स द्या. तर नाही म्हणजे मी नाही करून दाखवलं तर घरी पाठवा मला, बिंदास म्हणलं काय प्रॉब्लेम नाही, मी इथूनच घर जातो म्हणलं, हार्डली माझं घर काही इथूनच जवळ म्हणलं. तर त्यांनी विचार वगैरे केल्यानंतर संध्याकाळी मला बोलले चल तुला चान्स देतो. तर अनुकुमार मला सर ते पहिलं ते बोलले अरे श्रीकांत खेलेगा ना, मी सर खेलेगा, टेन्शन मत, खाली एक चान्स. मग त्यांनी संध्याकाळी मॅच मी एवढी जोरात खेळलो की कमीत कमी 12-13 पॉईंट मारले. म्हणजे जे आम्ही 20-22 पॉईंटने हरत होतो ते कमीत कमी 4-5 पॉईंटने हरलो. त्यावेळेस पुन्हा पण खूप छान टीम होती. तर ती मॅच कमी, त्या मॅचचे मला 1.5 लाख रुपये भेटले. बेस्ट डिफेंडर, बेस्ट कॅचर, सगळं मला घेतलं. कारण मी हाताकडून कॅच पण तेवढेच मारले आणि रेड पॉईंट पण तेवढेच मारले. खूप म्हणजे खूप भारी मॅच झाली. त्यानंतर खरं हळूहळू स्टार्ट झाली की श्रीकांत जाधव हा नवीन मार्केटमध्ये आला. म्हणजे मी सीझन 5 ला मी टोटली 198 पॉईंट मारले टोटल. म्हणजे एक नाव होऊन गेलं की नाही युपामध्ये. तुला डुआडा स्पेशलिस्ट पण नाव आहे. हा, मग त्यानंतर मी डुआडा स्पेशलिस्ट, अनुकुमार मला खर्च मी डुआडा रेडला पाठवायचं. तिथून खरं श्रीकांत जाधव माहिती झालं लोकांना की नाही नवीन मार्केटमध्ये कोणतरी आलं. तर दादा की आता मी लोकांकडून असं ऐकलंय की प्रो कबड्डी मध्ये जाण्यासाठी पैसे भरावे लागतात, तर त्याबद्दल तू आम्हाला काय सांगतो? बघा हे सारासार झूट आहे. प्रो कबड्डी मध्ये पैसे भरणं, त्या पाठीमागे तुम्ही फक्त पैसे बघता, पण त्याच्या पाठीमागचं बॅकग्राऊंड का नाही बघायला. आज तुम्ही बोलताय की प्रो कबड्डी पैसे भरावे लागतात, हे ऑलरेडी चुकीचं आहे, हे मेंटॅलिटी. आता मला एक सांगा, जर तुम्ही हा विचार आजपर्यंत तुम्ही लोकांनी अनालिस केला असेल की तुम्ही हे बनवा की प्रो कबड्डी मध्ये जाईल, मी तिथले नावासाठी नाही जाणार, लोगोसाठी नाही जाणार,
मी तिथं जाऊन स्टार होईल, तिथं जाऊन माझा काहीतरी नवीन सिम्बॉल उभा करेन आणि नवीन काहीतरी एक माझं नाव होईल. जसं आजकाल बघ, एक प्रत्येक खेळाडूचं लॉंग टाइम नाव आहे. आज जे लोक तिथं खेळले नाही, ज्यांची ही विचारसरणी नाही, पहिले खेळाडून हे विचार बनवले पाहिजे, मी तिथं जाऊन स्टार बनत, माझे ह्या वर्षी एवढे पॉईंट झालेच पाहिजे, हे टार्गेट बनवलं पाहिजे. ज्यावेळेस तुमचं टार्गेट ऑलरेडी बनलं जातं ना, खेळाडू कोणत्याही खेळाडू पहिलं टार्गेट बनवलं, तर त्या टार्गेट जर माणूस त्या टार्गेट नुसार त्याच्या मागे धाव घेतो की नाही मग मला हे, मग असं एक टार्गेट बनवलं पाहिजे की नाही मला प्रो कबड्डी मध्ये जाऊन एवढे पॉईंट बनवायचे, जेणे मला सिम्बॉल साठी नाही जायचं कधी. मी हा मदत आहे की सिम्बॉल साठी न जाता तुम्ही मेहनत करा, भले तुम्ही एक वर्ष लेट जा, पण तुम्ही करून दाखवा की तिथं आपल्या स्टार बनता आलं. आता आपल्या बघा, आता लेटेस्ट मध्ये अजित चव्हाण, आज कोणाला माहिती नव्हतं, पण आज तो स्टार झालाय. का झालाय? तर त्याचं विचारसरणी जे होती की मॅच काढतो मी त्याने मॅच काढली, रिक्स घेतली आणि तेव्हा आज तो स्टार झाला. कारण कोणत्याही क्षेत्रात स्टार झाल्याशिवाय हे नाही, स्टार होतो. पण दुसरी गोष्ट लोक, स्ट्राईक हा आज तो स्ट्राईक रेट झाला, म्हणजे किती त्याची मेहनत आहे. म्हणजे हे नाही बोला विचारसरणीच पहिलं खेळून हे ठेवलं की तिथं स्टार होईल, लोक ऑटोमॅटिक तुमच्या मागे येणार. कारण हिरा कधी लपल्या जात नाही. आज प्रो कबड्डी मध्ये पण त्यांना पण गरज आहे. कारण का तर आज प्रो कबड्डी बघ, लिस्ट मध्ये 500 लोक आहेत. आपल्या हे पूर्ण भारतात कमीत कमी 2 ते 3 लाखच्या वरती प्लेयर आहेत. आज तुम्ही त्या ठिकाणी प्रो कबड्डीला 500 प्लेअर मधून 120 प्लेअर निवडले, ते 120 तुम्ही जर प्लेअर ते गेले, ते एक नशीबवान आणि स्टार येते. पण तुम्ही त्या 120 मधून परत टीम मध्ये किती निघतात? 14 प्लेअर निघतात. कारण परत टीम मध्ये 20 पोरं आहेत. 20 पोरातून पण कमीत कमी तुम्हाला 12 पोरं काढायचे. त्या 12 मधून 7 पोरं खेळणार आहे. म्हणजे कॉम्पिटिशन किती, प्रत्येक स्टेपला कॉम्पिटिशन. जर या कॉम्पिटिशन मध्ये तुम्ही हे कॉम्पिटिशन तोडलं पाहिजे, ताकि ह्या कॉम्पिटिशन घाबरलं नाही. कॉम्पिटिशन जर तुम्ही तोडलं ना, कॉम्पिटिशन मधून जर तुम्ही स्टार होणार, कॉम्पिटिशन तोडलं तर. आता अजित चव्हाण आपण उदाहरण घेतो, अजित हा स्टार झालाय. असलं पंकज मोदी आज 2-3 वर्ष बसून होता, पण त्यांनी कबड्डी सोडली नाही. त्यांनी अजून जिद्दीने दिवस रात्र मेहनत केली. कारण कोणत्याही गोष्टीला, कोणत्याही खेळाडूला जर स्टार बनायचं, त्याला 3-3, 4-4 तास मेहनत करावं लागतं, कॉन्सन्ट्रेट करावं लागतं, आणि इंजुरी साठी पण ह्या वगैरे करावं लागतं. ह्या गोष्टी सगळ्या करावं लागतं. स्टार असंच बनत नाही. आजकाल काय झालंय, आता आज लोक काय बोलतात, मी पैसे देतो, मी पैसे देतो. आता तुम्ही बोलले की मी पैसे देऊन लोक जातो. अरे पण तू मेहनत करून जा ना, तिथे स्टार बन ना. तू आज का तू थांबतोय की हे म्हणजे तू स्टार बनायची इच्छा नाही की फक्त मला सिम्बॉल साठी जायचं. मी म्हणतो सिम्बॉल साठी नका जाऊ, तिथे पण स्टार बनलं पाहिजे. एक झेंडा, काहीतरी अचिव्हमेंट तयार करा की ते नाव अमर झालं पाहिजे डायरेक्ट. कारण आज विचार करा, आज युवमाने जे पहिल्या सीझन जी फायनल मारली, त्यामध्ये जे मनिंदर सिंगचं आज नाव होतं. सेकंड सीझन नाही, पहिल्या सीझनला युवमाने सॉरी सेकंड सीझन युवमानी नाही, सॉरी जयपूरने मारलेली, आणि सेकंड सीझनला युवमाने मारली. आज त्या लोकांना आजही टीव्हीवर त्यांना दाखवलं तर उद्याही दाखवताना, भविष्य भूतो ना भविष्य दाखवताना. कारण का आज तो सिम्बॉल उमटले गेला. तर प्रत्येक खेळाडूचं नाव की आज लोक एकदा जर त्याचे फॅन फॉलोइंग आहे ना, ते वाढत जाते. आज लोक त्याला विसरत नाही. हे बनलं पाहिजे. नुसतं तिथे जाऊन मला हे नाही, हे माझी विचारसरणी नाही की बाबा मी खेळाडूला हेच सांगेन की बाबा तुम्ही तिथे स्टार बनलं पाहिजे. आणि बेसिकली काही खेळाडूला काय वाटतं, भीती वाटते, हे वाटते. गावघरची कबड्डी आणि ती कबड्डी एकच, बदल काही नाही. ते पण कबड्डी खेळतात, तिथं पण कबड्डी गावात पण मॅच आलेले. हा, गावात पण मॅच. फक्त काय लोकांना काय दिसतंय की बाबा एखादा मोठा खेळाडू आहे, त्या मोठ्या खेळाडूला मोठा खेळाडू झाला म्हणजे ते दिसला की तो घाबरणार. ऑलरेडी तो मोठा खेळाडू का झाला, त्याने दिवस रात्र मेहनत केली, त्याच्यात त्यांनी क्वालिटी बनवली. कारण काय, हा फिजिकल गेम, त्याच्यात त्याला अपयश भरपूर आलं. ते अपयश पचत तो इथं आलेला. जेव्हा माणूस अपयश पचत येतो तेव्हा तो स्टार झालाय. तुम्ही म्हणा ना, तुम्ही पण अपयश घ्या अपयश, त्याला चॅलेंज द्या का नाही, आता अपयश आलं ना, पुढच्या पण अपयश आलं तरी चालत, पण मी लढण्याची भूमिका ठेवा ना, की एक दिवस तुम्ही स्टार झाले असतील. तर दादा, प्रो कबड्डी मध्ये जाण्यासाठी काय काय करायला लागेल? आता प्रो कबड्डी मध्ये भरपूर लोकांना काय वाटतं की प्रो कबड्डी मध्ये जाण्यासाठी फक्त आपण नॅशनलच खेळलं पाहिजे. हेच मी सांगतो, प्रो कबड्डी जायला 5 रस्ते प्रो कबड्डी जायला. एक हे नॅशनल, सिनियर नॅशनल, एक हे खेलो इंडिया, एक हे ऑलिम्पिक हे, आणि एक हे फ्रँचायझीकडे एक कोठा असतो, तर त्या ठिकाणी पण आपण जाऊ शकतो. तर प्रो प्लेअरने हे नाही विचार केला की तुम्ही सिनियर नॅशनल खेळलं पाहिजे, हेच खेळलं पाहिजे. आणि 5वा एक पॉईंट राहिला की तुम्ही लोकल जरी खेळत असले, जर एखादा प्लेअर आवडला तर बाकीचे कोच, NYP. हा NYP,
तर बाकीचे कोचेस लोक बघतात आणि त्याला NY म्हणून साईन करून घेतात. जसं की आज लेटेस्ट मध्ये बघा, अनुज म्हणून यावर्षी जो विदर्भाचा प्लेअर आहे, तो प्लेअर आता पटनावाडीतने साईन करून घेतला. तर तो पण बघा, म्हणजे एक प्लेअरची मेहनत कधी चमकल हे सांगता येत नाही. कारण अनुज बघा याच्या आधी पण भरपूर टुर्नामेंट खेळले असतात, पण काच तो खेलो इंडियाला गेला आणि तिथं त्याने चांगला परफॉर्म केला, म्हणजे तो दिवस तो लिहिलेला असतो. म्हणजे त्याचं ते नशीब तिथं त्यावेळेस होणार हे त्याचा किंवा दिवस. भारतीय संघात सुद्धा बघा, आता तो भारतीय संघात पण आहे. म्हणजे स्टार कधी चमकतील हे तर सांगता येत नाही, पण तुमची मेहनत सातत्याने पाहिजे. असं नाही की सातत्याने मेहनत असली तर नक्की भेटतं आपल्याला. म्हणजे असं माझ्याबद्दल पण गेलेलं आहे, पण आता उदाहरण तुला अनुजचं दिलं. तर अनुज तसा NYP झाला. असे भरपूर सारे प्लेयर आहे की टुर्नामेंट खेळत राहिलं पाहिजे, नुसतं प्रॅक्टिस नाही केली पाहिजे नुसती. आणि नॅशनल वगैरे खेळलं पाहिजे, त्यातून पण प्रो कबड्डी जाते. म्हणजे भरपूर सारे रस्ते, 5 रस्ते जाण्यासाठी. असं काही नाही की एकच रस्ता आहे, फक्त मेहनत आणि सातत्य पाहिजे. तर दादा, आपले प्रो कबड्डीमध्ये महाराष्ट्राचे प्लेयर्स खूप कमी आहेत, हा, याचं कारण काय? आता महाराष्ट्राचे प्लेयर काय आहे बघा, आपले महाराष्ट्राचे प्लेयर ऑलरेडी क्वालिटी चांगली आहे सगळं महाराष्ट्र प्लेयर मध्ये, पण महाराष्ट्र प्लेयर टुर्नामेंट जास्त खेळत नाहीये. मी म्हणतो ना, आता आता लेटेस्ट मध्ये बघा, ही जे आपली महाराष्ट्राची पुणे पलटण पूर्ण महाराष्ट्राची टीम आहे, तुम्ही कंटिन्यू टुर्नामेंट खेळली, कारण हे कोचेस मॅनेजमेंट हे वर्षभर आपल्याला बघत राहते. यांना पण मोठे मोठे स्टार प्लेयर पाहिजे नाही. कारण बघा, सीझन 1 पासून तर सीझन आतापर्यंत किती प्लेयर आले, किती प्लेयर गेले, तर हे कंटिन्यू खेळलं पाहिजे. परत आपल्या महाराष्ट्राच्या प्लेयरचं एक काय आहे की फोटो वगैरे टाकतात. मी त्यांना हे सांगू इच्छितो, माझ्या याच्यातून तुम्ही फोटो टाकू नका, तुम्ही व्हिडिओ टाका की तुम्ही पॉइंट कसे मारतात. कारण आज महाराष्ट्रात कमीत कमी 3 लाख पोरं आहे. जर या 3 लाख पोरामध्ये प्रत्येक कोच मंडळ समज 100 म्हणजे विथिन 400 ते 500 मंडळ आज महाराष्ट्रात होते. प्रत्येक कोच काय 500 मंडळ देऊ शकत नाही. त्या जागी जर तुम्ही जर खेळून जर व्हिडिओ जर समजा टाकले, तर त्या प्लेअरची क्वालिटी काय आहे, त्या प्लेअर त्याच्यामध्ये कितपत क्षमता आहे, किती मोठ्या प्लेअरला किती धरतो, किती याच्या मेंटली स्ट्रॉंग किती आहे, या सगळ्या गोष्टी कोचेस अनालिस करतात. आणि याच्यानुसार मग ते कोचेस बोलवतात की नाही, हे चांगला प्लेअर आहे. मग विथिन जसे सेकंड टीम निघली, जसं पुणे पलटणची युवा पलटण निघली, विथिन आता भरपूर सारी टीम काढणार आहे. जसं हरियाणा स्टीलरने पण सेकंड टीम काढली, बाकीची टीम पण काढू राहायची. मग ही टीम काय करते, बोलवते त्यांना, त्यांची ट्रायल वगैरे घेते, त्यांना डाएट वगैरे खाणं सगळं देते. तिथे परत प्लेअर तयार होतो, अजून पॉलिश होतो. कारण प्रत्येक मोठमोठा प्लेअर तिथे आला त्यांच्यात पॉलिश. आता युवा ऑलस्टार झाली होती स्पर्धा, तसं हा 6 टीम आपला जयपूर पिंक पॅन्थरचं जयपूर पिंक कप केलं होतं, मुंबईचा युवा मुंबा केलं होतं, तसं सेम हा तसं. मग या ठिकाणी खेळायला चान्स भेटतो. म्हणजे त्याला स्टेप बाय स्टेप आपण प्रो कबड्डी पर्यंत जाण्यासाठी एक चांगला प्लॅटफॉर्म आहे. तर पोरांनी व्हिडिओ फोटो न टाकता व्हिडिओ टाकले पाहिजे, जेणेकरून आपल्या महाराष्ट्राचे प्लेयर ज्यादा जातील. याला रिझन हे. अच्छा. आणि तसंच कोचेस पण महाराष्ट्राचे खूप कमी, एकाच संघात महाराष्ट्राचे कोचेस बघा, कोचेस महाराष्ट्राचे कमी, खरंच खूप म्हणजे दुःखद वाईट वाटते हे. कारण आपल्या महाराष्ट्राचे कोचेस पण ज्यादा पाहिजे, कारण का तर आपल्या महाराष्ट्राच्या पोरांचा अजून फायदा होईल. आणि कोचेस बद्दल काय आहे, आपल्या महाराष्ट्रात प्रत्येक कोचने हा विचार केला की मी प्रो कबड्डी मध्ये गेलो पाहिजे, तिथे एक स्थान निर्माण केलं, पण आपले पोरं घेतले पाहिजे, सगळ्या पोरांना एक करून टीम तिथे परफॉर्म केली पाहिजे. आणि आपले कोचेसनी तिथं बोललं पाहिजे की नाही, मी रिस्पॉन्सिबिलिटी घेतो, हे जिम्मेदारी घेतली पाहिजे आणि परफॉर्म पण तसा दिला पाहिजे. म्हणजे टीम पोरांकडून करून घेता आलं पाहिजे. आता लेटेस्ट मध्ये बघा, म्हणजे पुणेरी पलटणचे संग्राम मांजरेकर पण आहे. म्हणजे हे पण एक ते सुद्धा कोच आणि ट्रेनरची भूमिका निभावतात की नाही, त्यांचं माइंडसेट खूप वेगळं आहे. तर प्लेअरचा बघण्याचा दृष्टिकोन, तर खरंच आपल्या महाराष्ट्राचे कोच जास्तीत जास्त त्या ठिकाणी गेले पाहिजे, जेणेकरून आपल्या महाराष्ट्राचे प्लेयर जातील तिथे. तर संग्राम मांजरेकर सरांचं नावच घेतलं, तर त्यांच्याबद्दल आम्हाला काय सांगू? बघा, मी तर हे सांगेन की संग्राम सर खूप म्हणजे एकदम टॅलेंटेड माणूस आहे, की ज्याने कबड्डीमध्ये आता मी स्वतः त्याचा एक्सपिरियन्स सांगतो की कबड्डीमध्ये इंजुरी का होती, का होत नाही, आणि इंजुरी प्रिकॉशन कसे घेतले पाहिजे, इंजुरी सेफ्टी काय, त्याचा एक्सरसाइज काय. तर हे संग्राम सर आणि त्यांच्यासोबत दर्शन देवरुख सर म्हणून आहे. तर ह्या लोकांनी शोधलं, तसा कबड्डी जसे बोधनच चालली तसं ह्या लोकांनी, कारण संग्राम सर पण पहिले कबड्डी खेळले,
पण आजकाल ह्या कबड्डीमध्ये काय पाहिजे, संग्राम सर आता हे 2-3 वर्षात मार्केटमध्ये आले, याच्या आधी माहिती होतं. पण त्यांनी त्याच्यावर अभ्यास केला की काय करायला पाहिजे प्लेअरला, काय नाही केलं. आता लेटेस्ट त्यांनी पण छोट्या छोट्या त्यासोबत राहून मला 2-3 गोष्टी कळाल्या की त्यांनी पण छोट्या छोट्या प्लेअरवर काम केलं इंजुरीवरती. आज तो प्लेअर स्टार आहे. म्हणजे असे विथिन भरपूर प्लेअर आहे त्यांच्याकडचे. तर त्यांनी जे शोधलं, काम केलं, हे छोटे छोटे एक्सरसाइज नवीन नवीन, मी स्वतः एक्सरसाइज केले त्यांच्यासोबत, मी स्वतः त्यांच्यासोबत काम केले. तर खूप सारे एक्सरसाइज नवीन घेतात, रियाब वगैरे. तर याच्यातून अजून बेनिफिट झाला की खेळाडू जास्त दिवस खेळू शकतो. नाहीतर आज या 3 ते 4 सीझन मध्ये बघितलं, प्लेअर 1-2 वर्षात खेळू राहिले. पण आज तुम्ही बघितलं असं आता लेटेस्ट फॉर्म मध्ये 3-4 प्लेअर असे की 3-4 वर्षानंतर परफॉर्म टिकून आहे का, तर आज हे संग्राम सरांची जी केलेली मेहनत ती आज त्यांना दिसते. म्हणजे इथून पुढेही त्यांनी असं शोधत राहावं, काम करत राहावं. मी पण त्याचं करत राहील. पण ते खरंच खूप भारी माणूस आहे आणि एकदम खूप सपोर्टिव्ह आहे. तुम्ही कोणत्या गोष्टी जर हेल्प मागायला गेले तर हे फक्त मी संग्राम सरांना एक सांगितलं होतं की सर तुम्ही लांबून असं दिसतं की खूप म्हणजे तुमच्यात एक ऍटिट्यूड वगैरे, रागीस पण रागिष्ट आहे ऍटिट्यूड. पण खरंच मी सांगतो की त्या सरांमध्ये तसं काही नाहीये. एकदम फ्रँकली सर एकदम फ्रँकली राहतात. तर खूप छान आहे. तर दादा, डोपिंग हा विषय खूप चर्चेत आहे. ह्या डोपिंग या विषयावर तू काय सांगशील? बघ आता डोपिंग हा विषय असं एवढा खूप मोठा आहे आजकाल. कारण काय आहे, एखादा खेळाडू नॅचरल मेहनत करत आलाय आणि दुसरा खेळाडू जर विथिन 5-6 महिन्यात जर ते डोप करून मेडल दिलं, तर तो मेडल देतो. 10 मिनिटाचं, 1-2-3-4 दिवसाचा त्याचा रिझल्ट म्हणजे एक आनंद असतो. पण त्याच्या बॉडीत जे साईड इफेक्ट होते ना नंतर, त्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. त्यामुळं आपल्या गाडीचं जर इंजिन कमीत कमी, समजा आता छोटा मुलगा आहे विथिन 12-13 वर्षाचा, जर तो कसं आहे, दुसऱ्याचं बघून तो खात, पण त्याला हे माहिती नाहीये की बाबा आपल्याला कोणती गरज आहे कोणती नाही. म्हणजे सगळं मेडिसिन चुकीचं खाल्लं जातं. पण त्याच्यामुळे त्या पोराला खूप लहान वयात साईड इफेक्ट होऊ राहिले. तर मी हे सांगेन की बाबा डोप तुम्ही न करता बाकी सप्लिमेंट खा, प्रोटीन आहे, मल्टीव्हिटॅमिन वगैरे ह्या गोष्टी खा, आयुर्वेद गोष्टी वगैरे. म्हणजे ते जमिनीतून निघतं जे सोनं आहे. कारण आजकाल तुम्ही बघा, आजकाल एवढ्या वर्ष प्लेयर खेळत आले, किती जुने प्लेयर आहे आजपर्यंत खेळलेत. जसे प्रशांत चव्हाण प्रशांत आहे. चव्हाण आहे, परत विलास जाधव सर आहे, परत साऊथचे पण भरपूर लोक, अनुप कुमार, राकेश कुमार, हे सगळे लोक धर्मराज आज पण चेर्लाधर. धर्म चेरला झाले. म्हणजे त्याच्यासारखं हिस्ट्री आपल्या महाराष्ट्रातले कित्येक खेळाडू खेळतात. नितीन मोरे खेळतात, आज हा नितीन मधने खेळतात, रिशांत देवाडिका खेळतात, निलेश शिंदे निलेश खेळतात. शिंदे, आजही निलेश शिंदे खेळतोय. म्हणजे ही किती मोठी गोष्ट आहे की आज पण जर कबड्डी खेळत असेल तर किती बॉडी मेंटेन केली का, तर यांनी का डोपिंग थोडी घेतलं, नाही घेतलं ना. म्हणजे हे पण गोष्टी समजल्या पाहिजे. आपल्याला लॉंग लास्टिंग जर खेळायचं असेल तर आपल्याला नॅचरल पद्धतीचं खाणं खाल्लं पाहिजे, तर आपण मोठा खेळाडू होऊ शकतो आणि जास्तही होऊ शकतो. कारण आता बघा लीग मध्ये कितीतरी प्लेअर आलेत आणि गेले पण डोप मुळे एक खेळाडू 1 ते 2 वर्ष खेळतो, दुसऱ्या वर्षी तो गायब असतो. बरोबर. पण जे प्रत्येक प्लेअर बघा किती 9-9, 10-10 सीझन खेळत आले, हे कसे काय खेळ, तर हे डाईट प्रॉपर डाईट पाहिजे, प्रॉपर रेस्ट पाहिजे आणि मोबाईलचा योग्य वापर केला पाहिजे. जेणेकरून आपण मोबाईल, मला हे सांगा कितीतरी खेळाडू असे आहे की त्यांना मी भरपूर लोकांना विचारलं की तुझ्या मोबाईल दाखव काय, कबड्डीची मॅच नाही बघणार पण रील वगैरे बघणार. अरे तू कबड्डी खेळतोय, तू कबड्डीची मॅच बघ, तू समोरचा ट्रेनर काय करतो काय नाही हे सगळ्या गोष्टी बघ ना. त्यावेळेस तुला समजा की कबड्डी काय चीज आहे. म्हणजे म्हणतो आपण डीप जो अभ्यास करतो ना, ते अभ्यास आपल्याला प्रो कबड्डीचे व्हिडिओ बघूनच केले. नुसतं बघू नका त्याला तो स्टार झाला, त्याला 25,000 भेटले, कोच बघ झाले, तसं नाही कबड्डी खेळायचं, तसा स्टार प्लेअर नाही बनत. बरोबर. तर दादा, कबड्डीने तुला काय दिलं? मग सुरुवात माझी जी झाली एकदम ग्राउंड लेवलवर, म्हणजे माझे आई वडील शेतकरी, माझे वडील वेल्डिंग पंचरचं दुकान वगैरे हे करायचं. त्यावेळेस काही नव्हतं आमच्याकडे, काही नव्हतं. म्हणजे मातीचं घर, परत ओळख नाही, काही नाही. आज कबड्डीने मला एवढं काय दिलंय, घर, गाडी, बंगला, परत नोकरी, अजून नाव, फेमस, जाईल तिथं मला व्हॅल्यू, परत जाईल तिथं मला मान सन्मान, जाईल तिथं माझा ऑटोग्राफ, जाईल तिथं मला व्हीआयपी एंट्री, माझ्याकडे गाडी आहे. या सगळ्या गोष्टी आज माझ्याकडे कोणती गोष्ट नाही, ती गोष्ट आज मला सगळ्या गोष्टी म्हणजे मी स्वप्नातही नव्हतं बघितलं. आणि ना माझ्या फॅमिली कधी आज पण हे विचार नव्हता केला की आज एवढं मोठं मला भेटल. आज खरंच कबड्डीने एवढं मला एवढ्या सगळ्या गोष्टी दिल्यात. खरंच मी कबड्डीला म्हणतो मी थँक्यू सो मच. यानंतरही माझ्याकडून जेवढं मला कबड्डी देता येईल
ती मी यानंतर देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी मग खरंच मी थँक्यू. आणि कबड्डी फॉलोअर्स, कबड्डी माझे चाहते, जुने नवीन येणारे, या सगळ्यांना मी थँक्यू मानन की आज तुमच्या सगळ्यांमुळं मग मी आज स्टार झालो. मी माझ्यामुळे नाही झालो. मला लोकांनी जे प्रेम दिलंय आणि जे लोक आजही माझे प्रेम करतात. आजही मला, मी जरी अनसोल्ड झालो असं लीग मधून, आजही लोक मला विचारतात, स्टेशनवर भेटलो तर एक छोटी स्टोरी पण सांगतो त्यात. मी आज टीसी म्हणून काम करतो, तर मी स्टेशनला मला लोक थांबून विचारतात, "अरे श्रीकांत दादा, हे लोकांनी मला कबड्डी दिली. आज मला पुढे टुर्नामेंट गेलो, श्रीकांत दादा आला, हे मला कबड्डी दिली. यापेक्षा विपरीत काय दिलं पाहिजे? आज माझ्याकडे मोठे मोठे गाडी आहे, बंगला आहे, हे हे कबड्डी दिली. यापेक्षा अजून काय पाहिजे?" आणि माझं नाव अमर झालं. म्हणजे शेवटी माझं शेवटपर्यंत नाव राहणार की श्रीकांत जाधव ह्या सीझनचा डू स्पेशलिस्ट लीडर होता. एवढं श्रीकांत जाधवला हे केलं, गावाचं नाव, जिल्ह्याचं नाव, हे सगळं मला कबड्डीने भरपूर काय दिलंय. आज महाराष्ट्राचं, रेल्वेचं, सगळ्यांचं आज मला सपोर्ट भेटलाय. त्यामुळे आज मी हॅपी आहे आणि येणाऱ्या कबड्डीसाठी मी काहीतरी देण्याचं करणार. धन्यवाद. आपण आता पॉडकास्ट एंड करतोय, तर पॉडकास्ट एंड करताना एक गेम खेळू आपण, रॅपिड फायर. मी तुला काही क्वेश्चन विचारेल, तू मला त्याचे उत्तर दे. ओके? अनूप कुमार की प्रदीप नरवाल? अनूप कुमार. सुरेंद्र नाडा की फजल अत्रचली? फजल अत्रचली. रिचान देवाडिका की राजेश मंडल? रिचान देवाडिका. जीवा कुमार की विकास काळे? जीवा कुमार. निलेश शिंदे की रवींद्र पहल? रवींद्र पहल. नितीन मदने की महेंद्र राजपूत? नितीन मदने. अर्जुन देशवाल की नवीन कुमार? काय? अर्जुन देशवाल की नवीन कुमार? नवीन कुमार. यू मुंबा की बेंगाल वॉरियर्स? दोन्ही पण. एक. दोन्ही पण. जयपूर पिंक पॅन्थर की यूपी योद्धा? दोन्ही पण. दोन्ही पण. प्रफुल्ल जवारे की शिवम पठारे? दोन्ही पण. दोन्ही पण. संकेत सावंत की अरकम शेख? दोन्ही पण. अरे बापरे. हर्ष लाड की किरण म्हणून? दोन्ही पण. अरे दादा. ठीक आहे दादा, तू तुझा वेळात वेळ काढून मला दिलास त्याबद्दल तुझे खरंच धन्यवाद. धन्यवाद. तू येणाऱ्या पिढीला चांगलं मार्गदर्शन केलंस त्यासाठी खरंच धन्यवाद. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.